नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये विविध बातम्यांचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 च्या माध्यमातून. टाइम्सच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती कोणालाच बहुमत नाही. अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्वेत दावा. टाइम्सच्या सर्वेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24 तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्वे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त पसंती. शिंदेंना 27%, ठाकरेंना 23 तर फडणवीसांना 21% पसंती. टाइम्स मॅट्राईजच्या सर्वेत दावा. उमेदवारीसाठी भाजपच्या नेत्यांची लिस्ट. भाजपमधले मराठा नेते अन्याय बघू शकत नाही. आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, नाहीतर पाडणारच. जरांगेंचा फडणवीसांना इशारा. फडणवीसांनी एवढा खुनशी माणूस बघितला नाही. जरांगेंचं वक्तव्य. तर फडणवीस खुनशी असते तर खुन्नस काय असतं ते दाखवलं असतं. दरेकरांचा पलटवार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज सातारा दौरा. शिंदेंच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन. मुंबईतील अनेक मोक्याच्या जागा अदानीच्या घशात घालतायत. खतांच्या गोणीवर मोदींचा फोटो लावता. खत त्यांनी तयार केलंय का? उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. खोके सरकारनं मुंबई विकण्याची सुपारी घेतली आहे. सरकारनं मुंबईचा हक्काचा भूखंड बुलेट ट्रेनसाठी दिला. हे खोके सरकार फक्त 2 ते 3 महिन्यांपुरतंच. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या, 1500 ते 3000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन. तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर 3000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. आमच्या चिन्हापुढचं बटन दाबा, योजना सुरू ठेवा, पुढील 5 वर्ष 90,000 मिळणार. अजित पवारांचा धमकीवजा इशारा. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न. लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले. फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या बहिणींना सत्ताधाऱ्यांकडून फॉर्म रद्द करण्याची धमकी. सुप्रिया सुळेंचा आरोप. धमक्या देऊन महिलांना कार्यक्रमाला आणण्याची स्थिती नाही. चांगल्या योजनेवर सुप्रिया सुळेंनी असं बोललेलं शोभत नाही. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. भविष्यात आमचंच सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ. जयंत पाटलांचं वक्तव्य. बास झाली आता टक्केवारी, वाजवा तुतारी. तुतारी आणि गाडा गद्दारी. हिंगोलीत कोल्हेंचं तुफान भाषण. धुळ्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक संपन्न. बैठकीला 3ही पक्षांसह समाजवादी, आप आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित. नाशिक राड्या प्रकरणी दोन्ही समुदायातील 200 जणांवर गुन्हे दाखल. आतापर्यंत 20 जणांना अटक तर 55 जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा. सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू. मुस्लिम धर्मगुरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांना थेट पोलिसांचं संरक्षण. प्रवचनस्थळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. बांगलादेशात हिंदू तडफडत आहेत, त्यावर प्रतिक्रिया दिली. प्रवचन 1.5 तासांचं. मोजकाच भाग एडिट करून क्लिप व्हायरल केली आहे आणि विपर्यास केला. वादग्रस्त वक्तव्यावर रामगिरी महाराजांचं स्पष्टीकरण. रामगिरी महाराज अभ्यासू हिंदू समाजाचं त्यांनी प्रबोधन केलं, त्यात चुकीचं काही नाही. नितेश राणेंकडून रामगिरी महाराजांच्या मुस्लिम धर्मियांविरोधातील वक्तव्याचं समर्थन. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. दंगली घडवून सत्तेची पोळी भाजून घ्यायची आहे. अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप. आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या दौऱ्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ. मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा, आंदोलकांची मागणी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपातून पुरेशा पुराव्यांअभावी 3 आरोपींना दोषमुक्तता. 100 दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी सीबीआयकडून आरोपींच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील नाही. मतदान केंद्राच्या संख्येत वाढ होणार. 1200 मतदारांमागे 1 मतदान केंद्र असणार. मतदारांची संख्या आणि परिसर याचा ताळमेळ घालून मतदान केंद्राचं नियोजन होणार. नंदुरबारच्या सारंगखेड्यातील 100 जणांचा भाजपात प्रवेश. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. लातूरमध्ये मुस्लिम आरक्षण शिक्षण संरक्षण परिषद संपन्न. परिषदेत जरांगे पाटलांची ऑनलाईन हजेरी. सत्ता परिवर्तनाची वेळ आली. संवादादरम्यान जरांगेंचं भाष्य. अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश. मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या उल्हासनगरमध्ये जनता दरबार संपन्न. नागरिकांच्या समस्या तातडीनं मार्गी लावण्याचं श्रीकांत शिंदेंचं आश्वासन.
सांगलीतील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी। राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडे सोन्याची राखी सुपूर्द। शहरातील महिलांनी वर्गणी काढत 3 ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली। उल्हासनगरमध्ये महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंना राख्या बांधल्या। सरकारच्या लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी आभार मानले। 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात रिमझिम पाऊस, तर पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा। पुण्यातील कात्रज चौकात महिला वाहतूक पोलिसाचा भर पावसात वाहतूक नियमन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। सहाय्यक पोलीस निरीक्षक शिल्पा लांबेंचं कौतुक। गोंदिया तालुक्यातील अर्जुनी मोरगावमधील इडियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो। सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शिरपूर ते बेलखेडा रोडवरील दर्बी नदीला पूर। परिसरातील 8 ते 10 गावांचा संपर्क तुटला। सांगलीत काल रात्री जोरदार पाऊस, पावसामुळे जनजीवन विस्कळीत। शहराच्या अनेक भागात पाणी साचलं। तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सकाळी 10:50 ते 3:20 पर्यंत ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बर मार्गावर 11:15 ते 4:15 पर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईचा जैविक कचरा अंबरनाथमध्ये। जांभिवलीच्या औद्योगिक वसाहतीत भूखंड देण्याच्या हालचाली। सागरी किनारा मार्गाच्या लोकार्पणासाठी डिसेंबरचा मुहूर्त। प्रकल्पांचं काम 91% पूर्ण मार्ग सुरू करण्यासाठी डिसेंबरचं उद्दिष्ट। नाशिकमध्ये 30 ऑगस्ट पूर्वीच गणेश मंडळांना परवानगी घ्यावी लागणार। शेवटच्या 7 दिवसात कुणालाही परवानगी न देण्याचा महापालिकेचा निर्णय। उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू। उल्हासनगरमध्ये पालिकेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात येणार। खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न। बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर मागील 4 दिवसांपासून संपावर। कामबंद आंदोलनात 400 डॉक्टरांचा समावेश। रुग्णसेवा कोलमडली। सोलापूरच्या करमाळ्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा। कोलकात्यातील घटनेचा निषेध। आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी। नंदुरबारमध्ये डॉक्टरांचं कामबंद आंदोलन। कोलकात्यातील घटनेचा निषेध। शहादा शहरात डॉक्टरांचा मोर्चा। बुलढाण्यात डॉक्टर संघटनेच्या वतीनं कोलकाताच्या घटनेचा निषेधार्थ मूक मोर्चा। डॉक्टरांकडून काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध। अकोल्यातील बाजोरिया नगरमध्ये आढळला सिमेंटचा लसूण। फेरीवाल्याकडून लसूण घेतल्याची माहिती। नवी मुंबईत एपीएमसी बाजारात चिकू दाखल। दिवसाला 700 ते 800 पेट्यांची आवक। 5 ते 20 रुपये प्रति किलोनं विक्री। गोंदिया जिल्ह्यात 1,82,000 हेक्टरवर भाताची लावणी। कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार गोंदियात आतापर्यंत 101% भात लावणीचं काम पूर्ण।